कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात स्पर्धा परीक्षांमधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे चक्रवाढ व्याज आज आपण घेऊन येत आहोत. तर बघा, ह्या चक्रवाढ व्याज मध्ये खूप मुलांना अडचण येते की ते फॉर्म्युल्याची. तर फॉर्म्युला विरहित चक्रवाढ व्याज आपण शिकणार आहोत. तर चक्रवाढ व्याज मध्ये शिकताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते पहिलं बघून घेऊ. पहिलं तर तुम्हाला माहितच असेल की मुद्दल. मुद्दल कशाला म्हणायचं? की जे पैसे आपण बँकेमध्ये ठेवतो किंवा बँकेकडून घेतो, जी मूळ रक्कम असते, त्या मूळ रकमेला काय म्हणतात? मुद्दल. दुसरं, बँक किंवा पतपडी यांसारख्या वित्तीय संस्थांमध्ये ठेवलेल्या रकमेला किंवा त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जावर रकमेस मुद्दल म्हणतात. आता दुसरं असतं मुदत. मुदत किंवा त्यालाच आपण म्हणतो कालावधी. त्याला आपण काय म्हणतो? कालावधी. तर किती दिवसासाठी आपण ते पैसे घेतलेत, किती वर्षासाठी घेतलेत, त्याला आपण म्हणतो कालावधी. किंवा किती वर्षासाठी आपण ते पैसे बँकेमध्ये ठेवलेत, पतपेढीमध्ये ठेवलेत, त्याला म्हणतो आपण मुदत किंवा कालावधी म्हणतो. त्यानंतर असतो व्याजदर, की किती व्याजाने ठेवलेत, व्याजाचा दर किती आहे. दशादशे. दशादशेचा अर्थ काय होतो? दर साल, दर शेकडा. मग प्रत्येक वेळेस दर साल दर शेकडामध्येच व्याज देतात का? तर नाही. कधी कधी तो व्याज दर आपल्याला वेगळ्या पद्धतीने पण दिलेला जाऊ शकतो. म्हणजेच आपल्याला तो व्याज दर कधी कधी असं आपण म्हणू शकतो की एका महिन्यासाठीच दिला किंवा 1.5 वर्षासाठी दिला. सॉरी, तर तो आपल्याला कन्वर्ट करता आला पाहिजे. एका महिन्यासाठी 1% व्याज दर आहे, तर एका वर्षासाठी किती येईल? तर तो 12% व्याज दर येईल. तर ते अशा पद्धतीने ते आपल्याला कन्व्हर्जन कसं करायचं तेही आपण शिकूयात. तर आपल्याला शिकायचे चक्रवाढ व्याज. आता चक्रवाढ व्याज सोबत अजून एक व्याजाचा प्रकार असतो. तो कोणता असतो? तो असतो सरळ व्याज. तो काय असतो? तर तो असतो सरळ व्याज. आता सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मध्ये काय असतो फरक? तर हे तर व्याजावर व्याज मिळतं. व्याजावर व्याज मिळते आपल्याला, आणि सरळ व्याज मध्ये व्याजावर व्याज काय मिळत नाही. एवढाच त्यांच्यातील फरक. मग मुद्दल झाली, मुदत झाली, व्याजदर झाली. आता आपण समजा आपण बँकेत पैसे ठेवले, ठीक आहे, आणि आपल्याला 2 वर्षांनी समजा आपल्याला व्याज मिळालं. समजा 1 लाख रुपये ठेवले आणि आपल्याला 20,000 रुपये व्याज मिळालं. तर एकूण रक्कम किती मिळाली आपल्याला? 1 लाख आपण ठेवलेली मुदत, 1 लाख आपण ठेवलेली मुद्दल, आणि आपल्याला किती रुपये व्याज मिळालं? 20,000 रुपये व्याज मिळालं. तर ह्या दोघांची बेरीज काय झाली? 1,20,000 रुपये आपण बँकेकडून घेतले. तर याच अमाऊंट, यालाच काय म्हणतात मराठीत? रास म्हणतात, किंवा इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात अमाऊंट. ठीक आहे. तर सरळ व्याजाचा एक फॉर्म्युला आहे बघा. तो म्हणजे काय? मुदक छेद 100. आमच्या इथले विद्यार्थी याला मोदक म्हणतात. मोदक छेद 100, किंवा काही विद्यार्थी म्हणतात कदम. उलट वाचतात, कदम म्हणतात, कदम छेद 100, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं तर फक्त सरळ व्याजाचा फॉर्म्युला. चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युलाच लक्षात नाही ठेवण्याची गरज. आता आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा आपण नमुना प्रश्न घेऊ, त्यानंतर परीक्षेला आलेले प्रश्न घेऊ. आता आपण जे प्रश्न सोडवणार आहोत बघा, एकूण आपण हे 4 आणि हे 20 प्रश्न, हे 24च्या 24 प्रश्न परीक्षेला आलेले आहेत. मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. एकदम IMP प्रश्न आहेत, IMP. हे प्रश्न तुम्ही मिस करू शकत नाही. ठीक आहे. तर बघूया. बघा मित्रांनो, यासोबत आपली स्कॉलरशिपची ऑनलाईन बॅच पण आहे. ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. पण जे विद्यार्थी बार्शीच्या बाहेर राहतात त्यांच्यासाठी ती ऑनलाईन बॅच आहे. तर त्या बॅचला जर एखाद्या विद्यार्थ्याला बॅच लावायची असेल तर त्याच्यासाठी हा संपर्कासाठी, तर तो विद्यार्थी या नंबरवर कॉल करू शकतो आणि बॅच लावू शकतो. ऑनलाईन बॅच चालू आहे, कधीही तुम्ही कॉल करा आणि ऑनलाईन बॅचला जॉईन व्हा. तर बघा, पहिला प्रश्न. दशादशे 10 दराने 1 लाख मुद्दलाचे चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाचे व्याज किती होईल? तर बघा, 1 लाख रुपये लिहिले मी. 1 लाख रुपये लिहिले. आता
100 रुपये जर मी बँकेत ठेवले असते 100 रुपये, तर मला किती रुपये मिळाले असते? 10 रुपये एक्स्ट्रा मिळाले असते दशादशे. म्हणजे 100 वर किती व्याज मिळालं असतं? 10. म्हणजे 100 रुपयाचे किती रुपये झाले असते? 110. 100चे किती रुपये झाले असते? 110. असं किती वर्ष झालंय? असं झालं 2 वेळा. म्हणून मी काय लिहिणार? 110 चे 100. आणि हा फॉर्म्युला कशाचा आहे? तर हा आहे रास. याच्यावरून मला रास मिळेल. याच्यावरून चक्रवाढ व्याज नाही मिळणार, रास मिळेल. मग रास मधून मुद्दल वजा केले की मला व्याज मिळेल. तर हा त्याचा फॉर्म्युला झाला. एवढा सोपा फॉर्म्युला होतोय. आता बघूया, कॅल्क्युलेट करूया. बघा, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य, ह्या शून्याला हा शून्य. 11चा वर्ग किती झाला? 121. आणि पुढे किती शून्य आले? 1 2 3. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे? सॉरी, इथं प्रश्नात थोडी गडबड आहे. प्रश्न काय आहे? 2.5 वर्षाचं विचारलंय आपल्याला. 2.5 वर्षाचं. आपल्याला त्याच्यामुळे 21,000 नाही येणार, 2.5 वर्षाचं व्याज विचारलंय. तर 2.5 वर्षाच्या म्हणजे आता पुढचं अजून अर्धा वर्ष आहे. तर 100 रुपयावर किती व्याज मिळेल? बघा, एका वर्षासाठी किती रुपये व्याज मिळते? एका वर्षासाठी 10 रुपये. 10 रुपये. इथं किती? अर्धाच वर्ष आहे. अर्धा वर्षासाठी किती मिळेल? त्याच्या निम्म 5 रुपये मिळेल. बरोबर. म्हणजे 100चे किती रुपये होणार? 100चे होणार 105. अर्ध्या वर्षात 100चे 105 होणार. म्हणजे हे 2.5 वर्षाचे व्याज विचारले होते. त्याच्यामुळं आता पुढे हे इथपर्यंत करेक्ट सोडवलंय आपण. आता बघा, ह्या शून्याला हा शून्य जाईल, ह्या शून्याला हा शून्य जाईल. मग किती आला? 11चा आणि 11चा गुणाकार 121. हा शून्य घेऊया आणि पुढे किती? 105. यांचा गुणाकार करून घेऊया. बघा, 1210 आणि 105चा. 5 शून्य शून्य, 5 एके 5, 12 पंचे 60. आणि इथं किती? 1210. 050721. 1,27,050 रुपये रास मिळेल. ती काय मिळाली? रास. मग रास मधून मुद्दल वजा केली आपण, तर आपल्याला काय मिळतं? व्याज. आपल्याला काय काढायचं इथं? व्याजच काढायचंय. मग इथून मुद्दल वजा करूया. 27,050 आपल्याला काय मिळेल? व्याज. 27,050 पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. बघा, कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक मुळे काय होतं, इथं 2.5 प्रिंट करताना 2च लिहिलं गेलं. त्याच्यामुळे प्रश्न आपल्याला वेगळा वाटू शकतो. आता पुढचा प्रश्न बघा. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी शेकडा 5ने वाढते. लोकसंख्या वाढत आहे, 5ने वाढत आहे. म्हणजे 100ची लोकसंख्या किती होते? 105 होते प्रत्येक वर्षाला. 2012 साली त्या शहराची लोकसंख्या 1,20,000 होती. तर 2015 साली त्या शहराची लोकसंख्या किती असेल? आता वाढ कशी झाली? 2012 ते 2013 5%. 2013 ते 2014 5%. आणि 2014 ते 2015 5%. म्हणजे वाढ किती वेळा झाली? 3 वेळा वाढ झाली. हा, 3 वेळा वाढ झाली. मग असं लिहूया, 1,20,000. आता 100ची लोकसंख्या किती झाली? 105. असं किती वेळा घडले? 3 वेळा घडले. ठीक आहे. आता सॉल्व्ह करूया. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील. 5ने भाग जाईल, 21 येईल, इथे येईल 20. ठीक आहे. आता परत 2ने भाग जाईल, बेसक 12, इथे येईल 10. परत 5ने भाग जाईल, इथे येईल 21. 21 5 5 14, इथे येईल 2. 2ने परत भाग जाईल, इथं आलं 3. ठीक आहे. आता बघा, 105 आणि 3चा गुणाकार करून घेऊया. 315 आणि 21चा वर्ग 441. आता आपल्याला हा एवढा मोठा गुणाकार केला की आपल्याला उत्तर मिळणार आहे. तर साईडला गुणाकार करून घेऊया. 5 एके 5, 5 चोक 20, 5 चोक 20 आणि 2 22. खाली 1, त्यानंतर 3 एके 3, 3 चोक 12,
हातचा आला 1, 3 चौक 12 आणि 13. इथे किती आलं 5, 1, 4 आणि 2 6 आणि 3 9, 4 आणि 4 8, 1,38,915. 1,38,915 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. बघा ही कॅल्क्युलेशन, पुढची कॅल्क्युलेशन फक्त गुणाकार करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. रुपये 10,000 मुद्दलाचे दशादशी काही दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 81 रुपये आहे. तर व्याजाचा दर किती असेल? आपल्याला व्याजाचा दर विचारलाय आणि आपल्याला काय दिलंय की 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक दिलाय. तर कसं काढायचं? तर मित्रांनो, जो ह्या पद्धतीचा प्रश्न असतो, ठीक आहे, ह्या पद्धतीच्या प्रश्नामध्ये थोडस आपल्याला ट्रिक यूज करावं लागेल. तर ती काय असेल बघा, पूर्ण कंप्लीट प्रश्न सोडवत बसायच नाही. हा प्रश्न आपला ट्रिकने सुटेल. तर तो कसा सोडवायचा चला बघूया. बघा, प्रश्न वाटताना अवघड वाटतोय, पण ट्रिकने जर गेलो आपण तर हा प्रश्न एकदम सहज सोप्या पद्धतीने सुटणार आहे. मग ट्रिक काय आहे? तर ट्रिक आहे ऑप्शन्स. ऑप्शन वरून आपल्याला सोडवायचंय. मग नेमकं ऑप्शन वरून सोडवायचं कसं? तर लक्षात घ्या, ही जी मुद्दल घेतली ही पहिली मुद्दल लिहून घ्यायची. मुद्दल लिहून घ्यायची, ठीक आहे. हे 8% आहे. काय करायचं? 8/100 द्यायचं. किती वर्षे? 2 वर्ष. 2 वेळा 8/100 द्या. आणि यांचा गुणाकार ह्या फरका इतका येतो. यांचा गुणाकार किती इतका येतो? फरका इतका. मग लिहा परत 10,000 700 700. त्यानंतर 10,000 900 आणि 900. अजून एकदा लिहा 10,000 10/100 आणि 10/100. आता बघा, खूप सोपं झालं. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, 2 शून्याला 2 शून्य जातील. फरक कितीचा आला? 64. 8% व्याज दर असता तर फरक आला असता 64. 8 येईल का? नाही. 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले, 7 7 49. 49 फरक असता तर 7 व्याज दर आला असता, पण इथं फरक किती? 81. हे उत्तर नाही. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, 99 81. फरक किती आहे? 9. ऑप्शन 3. एवढं सोपं आहे ते. ठीक आहे. आणि फरक जर 10चा असता तर आपलं उत्तर काय आलं असतं? 100. तर या प्रश्नासाठी बेस्ट पर्याय काय आहे? ऑप्शन. ऑप्शनने जावा, तुमचं लगेच उत्तर निघणार आहे. दुसऱ्या विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नासाठी 4 ते 5 मिनिटं लागतील, पण तुम्ही ऑप्शन वरून गेल्यावर तुम्हाला एक 30-40 सेकंदामध्ये उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. रामरावांनी 3 वर्षापूर्वी एक कार 6 लाखाला खरेदी केली. जर घसाऱ्याचा दर 10% असेल. आता घसारा म्हणजे काय? खूप विद्यार्थ्यांना माहित नसतं. आता इंग्लिशमध्ये घसाऱ्याला म्हणतात डिप्रिशिएशन. डिप्रिसिएशन डिप्रिसिएशन म्हणजे काय? की वस्तू ही जशी जशी जुनी होत जाईल तशी तशी त्या वस्तूचं व्हॅल्युएशन कमी होतं. म्हणजे काय? 100ची वस्तू 10% कमी होईल. मग 100ची वस्तू कितीला होईल? 90ला. मग अजून एका वर्षाने 90ची वस्तू कितीला होईल? 90 वर 10% कमी होतील. 90चे 10% म्हणजे 9 रुपये. 81ला होईल ती वस्तू. तर असं किती वर्ष झाले? 3 वर्ष. म्हणजे 100ची वस्तू व्हॅल्युएशन 10-10% पडलंय. 10-10% कमी करत चला. किती वेळा? 3 वेळा. 3 वेळा 10-10% व्हॅल्यू कमी झाले. आणि व्हॅल्यू किती होती वस्तूची? 6 लाख. तर एकदम सोप्या पद्धतीने असं लिहून घ्या. 6 लाख 90 90 90 छेद 100 100 100. आता खूप सोपं आहे. पुढे काय? 2 शून्याला 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला हा शून्य जाईल आणि हा शून्य जाईल. आता 9चा घन मला माहिती 729. त्याच्यावर हे 2 शून्य आणि यांचा गुणाकार 600 होईल. झालं, म्हणजे माझं उत्तरच आलं जवळपास. किती सोपं झालं बघा. 6 शून्य शून्य 6 शून्य शून्य 96 54. हातचे आले 5. 6 1 6 6 2 12 12 5 17 7 7 42 42 अधिक 1 43. 4,37,400 ही गाडीची नवीन किंमत असेल. ठीक आहे. गाडी वापरल्यामुळे काय झाली? जुनी झाली. जुनी झाल्यामुळे त्या गाडीचं व्हॅल्युएशन काय झालंय? घटलंय. तर ते किती घटलं? तर विद्यार्थी काय करतात की 30% काढतात डायरेक्ट. 10-10-10%. तर तशा पद्धतीने 30% कमी होत नसतं. ठीक आहे. तसं तुम्ही चुकू शकाल. तर पर्याय प्रश्न 4चं उत्तर येतं 1. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 1.
हा स्वाध्यायामधले प्रश्न चालू झाले. तर रामरावांनी एक 4 चाकी गाडी 3,75,000 श्यामरावांकडून विकत घेतली. ती वार्षिक 4% घसाऱ्याने त्यांनी 3 वर्षानंतर विकली. तर किती रुपये मिळाले? आता तुम्ही मला सांगा, घसाऱ्याने विकली आहे म्हणजे किंमत कमी कमी होत जाणार आहे. किंमत काय होणार आहे? कमी होणार आहे. वाढेल का? तर वाढणार तर नाही घसाऱ्याने. म्हणजे एक उत्तर येऊ शकतच नाही. हे एवढं आपल्याला कळलं पाहिजे. पर्याय एक आपलं उत्तर येणार नाही. आता दुसरी गोष्ट, 4% कमी होते म्हणजे 100ची वस्तू कितीला बनते? 96ला. 100ची वस्तू ची किंमत होते 96. असं किती वेळा झालंय? 3 वेळा झालेलं आहे. आणि वस्तू कितीचे? 3,75,000. बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य जातील, ह्या शून्याला हा शून्य जाईल. आता 5 ने 24 इथे येईल, 4 ने भाग घालवला तर इथे येईल 25. 25 ने भाग देऊ, 25 एके 25, वरले 12, 25 पाचा किती आलं? 1,200. परत 5 ने भाग जाईल, 5 2 10, 5 3 15. परत ह्याला 2 ने भाग जाईल, इथे येईल 12. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की ह्यांचा वरच्यांचा गुणाकार करून घेऊ, 12 36 येईल आणि पुढील 96 आणि 96. ठीक आहे. अशी ही मोठी संख्या बनली. आता ह्याचं उत्तर पूर्ण कॅल्क्युलेशन करून काढायचं का? तर नाही. आपण एक वेळा चेक करूया की उत्तर निघतंय का, कॅल्क्युलेशन न करता उत्तर निघतंय का. तर ते उत्तर काढण्याची ट्रिक काय असेल? तर समजा हे 36 आहे, 36 6च्या पाड्यात आहे, 36 12च्या पाड्यात आहे, 36 कशाच्या पाड्यात आहे? 6च्या. आपण 6च्या पाड्यात पकडूया. तर 6 ने भाग गेला पाहिजे. संख्येला कशाने भाग गेला पाहिजे? ह्यांचं जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला 6 ने भाग गेला पाहिजे. मग बघूया, 3 आणि 4 7, 7 आणि 1 8, यांची बेरीज झाली 8, 7 आणि 7 14, 14 आणि 6 14 अधिक 6 20. बघा, इथं पण बेरीज झाली 20, यांची पण बेरीज झाली 20. 20 आणि 8 ह्याची बेरीज झाली 28. इथं 3 आणि 3 6 आणि 1 7, ह्याची बेरीज झाली 27. 3 आणि 2 5 आणि 1 6, याची बेरीज झाली 26. मग भाग कशाला जातो? भाग कशाला जातोय? 6ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 2 ने 3 ने भाग जातो. आता 2 ने तर सगळ्याला भाग जातोय, मग 3 ने भाग कशाला जातोय? फक्त इथं 27 ला जातोय. उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हे असं सोडवा, तुम्ही गुणाकार केला तरी उत्तर येणारच आहे. गुणाकार केल्यानंतर तेच उत्तर येणार आहे, पर्याय 3. पण गुणाकार न करता उत्तर कसं काढायचं? तर ते उत्तर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? कसोटी वापरावं लागेल. 6च्या पटीतली संख्या आहे म्हणजे उत्तराला 6 ने भाग जाणार. पुढे बघा, नडवळ गावची आजची लोकसंख्या 2000 असून दरवर्षी 10% त्या गावची लोकसंख्या वाढत आहे. 3 वर्षानंतर विचारले. मग बघा, 2000 आहे आणि प्रत्येक वर्षी 10 वाढते म्हणजे 110 होते. 100ची किती होते? 110. असं किती वेळा झालंय? 3 वेळा झालंय. बघा, ह्या 3 शून्याला हे 3 शून्य गेले, ह्या झिरोला हा झिरो, मग हे सगळे शून्य तर कॅन्सल झाले 2. आणि 11चं घन 1331. 1331 ची दुप्पट 2662. पर्याय 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढा इझी क्वेश्चन होता. पुढचा प्रश्न पाहूया. दशादशे 10 दराने होणारे 25,000चे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? एकदम सोपं आहे. मगाशी जसं सोडवलं आपण पहिला प्रश्न, सेम त्या पद्धतीने 25,000 लिहायचं. 25,000 लिहायचं. किती वर्षाचं काढायचं? 2 वर्षाचं. 2 वर्षासाठीची ट्रिक इथं लिहा. 3 वर्षासाठीची ट्रिक वेगळी आहे. 2 वर्षासाठीची, 2 वर्षाचा फरक असं लिहा. 2 वर्षाचा फरक आणि कंसातल्या ट्रिक. ही 2 वर्षासाठीच आहे. 2 वर्षासाठी असं काढायचं, 3 वर्षासाठीच वेगळं आहे. 3 वर्षाचा फरक काढायचा असेल तर ती वेगळी ट्रिक आहे. पण 2 वर्षाचा असं काढा. बघा, 25,000 काय झालंय? किती दर आहे? 10. 10चे 100. किती वेळा लिहायचं? 2 वेळा. 10चे 100, 10चे 100. 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. उत्तर किती आलं? 250. उत्तर किती येईल? 250. पर्याय 4. बघा, किती सोपं आहे, किती सोपा आहे, किती सहज निघालंय उत्तर, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. एका रकमेचे दशादशे 10 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज 300 आहे, तर ती रक्कम किती? खूपच सोपं आहे.
सरळ व्याजाचा फॉर्म्युला लिहा. इयत्ता 5वी ला असे प्रश्न विचारतात. सरळ व्याज किती? 300. मुद्दल काढायचे. दर किती दिलाय? 10. कालावधी 2/100. तर काय होईल बघा, हे शून्याला हे शून्य जाईल, 2×5 येईल, 5 इकडे येईल गुणाकारात, 300 आणि 5चा गुणाकार किती आला? 1500. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. एवढे सोपे प्रश्न. पुढे बघा, 17,000 मुद्दलाचे दशादशी काही दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक. फरक म्हणलं की खुश व्हायचं का? फरकाचं एक्झाम्पल एकदम सोपं असतं. का तर ते आपल्याला त्याची ट्रिक माहिती. जर ट्रिक माहित नव्हती तर हा प्रश्न सगळ्यात अवघड आहे. पण आता आपल्याला ट्रिक माहिती आहे ना, त्याच्यामुळे हा प्रश्न सगळ्यात सोपा आहे. कसा सोडवायचा बघा, हे 17,000 लिहायचं. 17,000 लिहायचं. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. हे 9% 2 वेळा लिहून घ्या. 9/100. 9/100. आता उत्तर किती आलं पाहिजे? 170. येते का बघा? 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, 9 17 आणि 81चा गुणाकार येईल भागिले 10 येईल. बघा 170 येत नाही, मला तर दिसतंय 170 येत नाही, वेगळंच उत्तर येते. मग मी 10% घेतो, मला सोपं 10% जाईल. बघा, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, उत्तर आलं 170. म्हणजे व्याज दर किती? 10%. आलं उत्तर. एकदम इझी आहे सोडवणं, लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 6. दशादशे 10 दराने 8,000 रुपये मुद्दलाची 2 वर्षाची चक्रवाढ व्याज किती? बघा, 8,000 लिहून घ्या. किती दर आहे? 10. म्हणजे 100ची वस्तू कितीला होणार आहे? 110 ला. किती वेळा होणार आहे? 2 वेळा. 2 वर्ष म्हणजे 2 वेळा. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा, ह्या शून्याला हा. 11चा वर्ग 121, त्याच्यावर हा शून्य आणि 8 ने गुणाकार. 8 शून्य शून्य, 8 1 8, 12 8 96. 9,680 काय मिळाली? रास. ती काय मिळती? रास. रास वजा केलं की व्याज मिळतं. मुद्दल वजा केली की आपल्याला काय मिळतं? व्याज. मुद्दल किती आहे? मुद्दल आहे 8,000. करूया वजा. 0 8 6 1 1680. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. एवढं इझी आहे. प्रश्न क्रमांक 7. एका अभयारण्यात 35,000 झाडे आहेत. दरवर्षी 8% दराने वृक्षवाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. 2 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असेल? किती सोपं आहे बघा. 35,000 लिहून घ्या. किती टक्के वाढ आहे? 8%. म्हणजे 100चे किती होते? 108. 100चं किती वाढ होते? 108. 2 वेळा वाढ झाली. 2 वर्षानंतर विचारले. मग बघा, ह्या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य. आता 5 ने भाग जाईल. 5 7 35, 5 2 10, 2 ने भाग जाईल, इथे येईल 54. मग गुणाकार कशाचा? 7 54 108. मी काय करतो, 7 आणि 108चा गुणाकार मला सोपा जातो. 7 8 56, 756 गुणाकार येईल आणि 54चा गुणाकार. बघा, 756 54, 6 चौक 24, 7 आले 2, 5 चौक 20 आणि 2 22, 7 चौक 28 आणि 2 30, 6 पंचे 30, 5 5 25 आणि 3 28, 7 आले 2, 7 5 35 आणि 2 37, इथं आलं 4 2 8 10 4, 40,824. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. सोपे प्रश्न आहेत. फक्त भीती वाटत असेल विद्यार्थ्यांना याच्या आधीपर्यंत, पण ती भीती घालवा, कारण की सोपं आहे. परत बघा, इथं आपल्याला काय विचारलंय? फरक विचारलाय, फरक दिलाय आणि प्रश्न वाचून घेऊया. दशादशे 12% दराने रोहितने 2 वर्षासाठी समान मुद्दल व चक्रवाढ व्याजाने व सरळ व्याजाने बँकेत ठेवले. म्हणजे एक समान मुद्दल म्हणजे रोहितने काय केलं असेल, 1 2,000 3,000 5,000 काय रक्कम असेल, ती चक्रवाढ व्याजाने एका बँकेत ठेवली आणि सरळ व्याजाने एका बँकेत ठेवली, किंवा दोन्ही एकाच बँकेत ठेवले 12% दराने. मग त्याला व्याजात फरक मिळाला, चक्रवाढ व्याज जास्त मिळालं. किती रुपये मिळालं? 72 रुपये. तर त्याला विचारलंय की त्याने बँकेत किती मुद्दल ठेवली असेल.
किती मुद्दल ठेवली असेल, कसं सोडवायचं आता? दोन पद्धती मग अशा आपण सोडवल्यानुसार की एक तर 4,500 लिहायचं, 12/100 आणि 12/100 लिहायचं आणि तिथं पुढे उत्तर किती आलं पाहिजे 72. मग ऑप्शनने जाण्यापेक्षा आपण हिथंच मानू ना एक्स, हे एक्स मानू, हे एक्स मानू आणि आता उत्तर काढू. पहिलं काय मानू, किती मुद्दल मानू एक्स, मुद्दल एक्स मानू. 12/100 12/100 असं 2 वर्षानंतर फरक कितीचा आलाय 12चा. हे सोडवलं की उत्तर येऊन जातं आपलं. बघा एक्सची किंमत किती येते, 12×72. 6 × 6 6 2 12, 2 ने भाग जाईल, इथे येईल 50. 50 आणि 100चा गुणाकार 5000. मुद्दल किती आली 5000. किती सोपे. फरकाचा प्रश्न म्हणलं की सोपाच गेला पाहिजे. फरकाचा कोणताही प्रश्न इथून पुढे तुम्हाला कधीच अवघड जाणार नाही, लक्षात ठेवा. एका कारखान्यात सुरुवातीला 5600 इतके कामगार काम करीत होते. आधुनिकीकरण करारामुळे दरवर्षी 15% कामगार काम कमी करायचे असल्यास 2 वर्षांनी त्या कारखान्यात किती कामगार शिल्लक राहतील, म्हणजे घट करायचे. बघा 100 मधून 15 गेलं किती आलं 85. असं किती वेळा झालं, 2 वेळा, 2 वेळा झालेलं आहे. मग बघूया उत्तर काय येईल. ह्या शून्याला हा शून्य, या शून्याला हा शून्य. आता कितीने भाग जाईल 5 ने, 17×5 = 85, 20×5 = 100. परत कितीने भाग जाईल, परत 17 ने भाग घालू. 17×5 = 85, 5×4 = 20, 4 ने भाग जाईल, 14×4 = 56. काय येईल 14. 17 आणि 17चा गुणाकार 289. मग 289 आणि 14चा गुणाकार करूया. 14 9 2600, 14 8 112, 112 आणि 12 124, 14 2 28, 28 आणि 12 28 आणि 12 40, सॉरी 4026. तिथं काय आलं आपलं 14 8 112, 14 9 2600. ठीक आहे का, गुणाकारात काय चुकलंय का आपलं, चेक करूया. बघा इथं 46 येते, इथं 4 येते. 14 9 2600 आलं 12, 14 8 14 8 किती, 14 7 98, 14 8 112, 112. ठीक आहे. हा इथे 4 येते, बरोबर आहे, 4046 येतं उत्तर. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 9चे 4. आता 10 नंबर प्रश्न बघूया. एका मेंढपाळाकडे 250 शेळ्या आहेत. दरवर्षी त्यामध्ये 20% वाढ होते. 3 वर्षानंतर वाढलेल्या मेंढ्यांची संख्या किती. तिथं वाढलेल्या मेंढ्यांची संख्या विचारली, एकूण मेंढ्यांची संख्या विचारली का, एकूण मेंढ्यांची संख्या विचारलेली नाही, तिथं फक्त वाढलेल्या मेंढ्यांची संख्या विचारली. मग याच्यामध्ये लक्षात घ्या की एकूण मेंढ्यांची संख्या पहिला पर्याय आहे. असू शकतो का, त्यांनी फसवण्यासाठीच दिलाय. आपण काय करणार, एकूण मेंढीची संख्या काढणार, 432 दिसणार, लगेच उत्तर लिहिणार. चुकलो ना आपण. मग इथं आपण पण लक्षात ठेवायचं एकूण मेंढीची संख्या तेवढी नसणार आहे. मग काय करायची, 432 मधून 800 वजा करा, किती आलं 8. 13 5 गेलं 8, 13 5 इथं आलं 2, इथं आलं 8 आणि इथं 182. 182 उत्तर येणार आहे आपलं, हे लक्षात घ्या. आता 182 आपल्याला उत्तर माहिती आहे, फक्त आता प्रोसेस तर करायची आपल्याला, चेक करायचं की आपलं उत्तर करेक्ट आहे का नाही. आपल्याला माहिती आहे हेच उत्तर आहे 182. आता बघा 250 ते 20% म्हणजे 100ची किती झाले 120, 120 120. ह्या शून्याला हा शून्य गेला, शून्याला शून्य, शून्याला शून्य, वरती किती शून्य 4. हा 4 शून्याला 4 शून्य गेली. 25 चोक 100, 4 त्रिक 12, 12चा वर्ग 144, 144 तिप्पट 432 आणि 432 मधून 250 वजा केलं की उत्तर येते 182. बघा म्हणजे थोडासा विचार तुम्ही एक्झामिनरच्या मेंटॅलिटीने करायला शिका, तुम्हाला खूप सोपं जाईल. एका शहराची आजची लोकसंख्या 26,000 आहे. 2 वर्षानंतरची लोकसंख्या विशिष्ट दराने वाढून ती 28,000
685 झाल्यास लोकसंख्या वाढीचा दर किती, कसं काढायचं? काढूया बघा. 26,000 आहे आणि 2 वर्षानंतर म्हणजे 100चे किती होईल? 100 अधिक x होईल. मग आपण xच म्हणूया. उत्तर आपलं 100 पेक्षा जास्त येईल. जे जास्त येईल ते 104% आलं तर 4% उत्तर येईल, 105 आलं तर 5% येईल. ते बघूया पुढच्या पुढे काय येईल ते. 28,665 हे अशा पद्धतीने इक्वेशन आपलं तयार होईल. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. पहिले तर इथल्या इथं बघू. हे 2 शून्याला 2 शून्य जाईल, ह्या शून्याला हा शून्य जाईल. मग इथं काय येईल? 26x वर्ग बरोबर 28,665 चा 10शी गुणाकार. आता x वर्गची किंमत किती येईल? 28,665 भागिले 26. 26 ने भाग तर जाणार नाही, 2 ने भाग घालू. 2 पंचे 10, इथे येईल 13. तर 2 26. आता 13 ने भाग जातो का बघा. 13 2 26 उरले 2. तर 2 26. शून्याचा भाग जाईल तर 5 65. 2205 गुणाकार करा. 5 5 25 आणि 22 पंचे 110. एक्स वर्गची किंमत किती आली? एक्स वर्गची 11,025. 11,025 हा कोणाचा वर्ग आहे? 11,025 वर्गमूळ काढलं तर ते येते 105. कारण की कसं काढायचं वर्गमूळ? 110 25. हा, तर हा कोणाचा वर्ग आहे? शेवटी काय आहे? 125 आहे. म्हणजे 25 साठी काय आलं? 5. आणि 110च्या आधीची वर्गसंख्या, 110च्या आधीची वर्गसंख्या किती? 10. उत्तर किती आलं? 105. 105 हे x आलं. म्हणजे वाढ कितीने झाली? 100 वर कितीची वाढ झाली? 5ची. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या दराने एका मुद्दलाची एका वर्षाची रास 10,800 आणि दुसऱ्या वर्षाची रास 11,664 होते? तर बघा, रास मधला फरक काढावा लागेल आपल्याला. चार येईल, 6 येईल, 16तून 8 गेलं 8 येईल, तर 864. वाढ किती झाली? 864ची. किती रुपयावर? 10,800 वर कितीची वाढ झाली? 864ची. तर 100 वर किती होईल? हे एवढं सोपं आहे. शून्याला शून्य गेले. बघा, 108ची ही किती पट आहे? 8 पट आहे. 8चे 8 पट 64, 1चे 8 पट 8. उत्तर किती आलं? 8. 13चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. दशादशे 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3 वर्षाचे सकल व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? खूप सोपं आहे. 10,000 लिहून घ्या. 3 वर्षे. हा, आता फरक विचारलाय. 3 वर्षातील फरक कसा काढायचा? तर बघा कसं काढायचा. पहिल्यांदा आपल्याला 3 वर्षाचा फरक विचारलेला आहे. मग पहिल्यांदा 10% काढायचे. आता 3 वर्षासाठी हा 10% काढला, किती आला? 1,000. 1,000चा 10% काढा. 1,000चे 10% काढा, किती आलं? 100. आणि 100चे 10% काढा. 100चे 10% काढा, किती आलं? 10. मग यामध्ये 3 वर्षाचा असल्यामुळं हे जी करायची तिप्पट, मधल्या संख्येची करायची तिप्पट. किती आली ती? 300. आणि त्याच्यामध्ये हे 10 मिसळायचं. उत्तर किती आलं? 310. हे लक्षात ठेवा. ही मेथड लक्षात ठेवा. 3 वर्षासाठीचा प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस ही स्पेसिफिक मेथडच लक्षात ठेवा. एकदम इझी मध्ये सॉल्व्ह होईल. तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15. राजने दशादशे 12% दराने 70,000 बँकेत चक्रवाढ व्याजाने ठेवले. 1.5 वर्षानंतर त्याला व्याजासह किती रक्कम मिळेल? रास विचारले. सोपं आहे. 70,000 घ्या. 100चे किती होतील? 112. पहिल्या वर्षी 112 झाले. ठीक आहे. आणि पुढे किती? अर्धा वर्ष. अर्धा वर्ष म्हणजे काय? 100ची रक्कम कितीने वाढेल? 12चे निम्म 6 म्हणजे 106 होईल. 100चे किती होतील? 106. आता खूप सोपं आहे. ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील, ह्या 2 शून्याला 2 शून्य जातील.
आता गुणाकारच करायचा आहे. तर 7 106चा गुणाकार केला मी, 642 7 1 7 742 आणि 112चा गुणाकार करायचा. बघा, 2 दुणे 4, 4 दुणे 8, 7 दुणे 14. परत काय येईल? 2 4 7, 2 4 7 किती येईल? 4 8 आणि 2 10, हात चाला 1, 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 1 11, हात चाला 1 7 8 9, 9 4 13, हात चाला 1 7 आणि 1 8. 83,104. 83,104. 12चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न पाहूया. विजयने 12 झाल्यावर काय आलं आपलं? 13 कुठे गेला? 13 नंबरचा प्रश्न. बहुतेक 13 नंबर टाईपच झालेला नाही. बघूया आपण 13 नंबर एक वेळेस चेक करू द्या मला. एकच मिनिट की 13 प्रश्न आहेत का नाहीत. का टायपिंग मिस्टेकने 13चं झाले 15. हा 13-14 नंबरचा प्रश्न आहे. 13-14 नंबरला प्रश्न आहे. आपण हा 13-14 नंबर ह्याच्या आधीच झालाय, सॉरी, हा सोडवलाय आपण. 13-14 नंबर झालाय. 11 नंतर इथं 12 आला आपला. ठीक आहे, 13-14 झाला आपलं सोडून. आता 15 चालू झालाय आपला तो प्रश्न सोडून. पुढे बघूया, पेजेस पुढे मागे झाले फक्त. तर विजयने 25,000 रक्कम चक्रवाढ व्याजाने दशादशी 10 दराने 3 वर्षासाठी बँकेत मुदत ठेवली. तर त्याला 3 वर्षानंतर किती रक्कम मिळेल? खूप सोपं आहे. 25,000 10% दराने, मग 100चे किती होतील? 110. असं किती वेळा होईल? 3 वेळा. बघा, शून्याला शून्य, शून्याला शून्य, शून्याला शून्य, शून्याला शून्य, सगळे शून्य गेले. 11चा घन 1331 आणि 25चा गुणाकार. 25 एके 25, 25 एक 75, 75 आणि 2 77, 25 एक 75, 75 अधिक 7, 75 आणि 7 किती आलं? 82. 25 आणि 8 33, 33,275. 15चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. बघा, एवढं इझी आहे ते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16. दशादशे 15 दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची 2 वर्षाची रास 15,870 झाली, तर मुद्दल किती? इथं आपण काय लिहितो की इथं आपण मुद्दल लिहिली x. 100 रुपयाचे किती झाले? 115. असं किती वेळा झालंय? 2 वेळा. आणि त्यावेळेस रास किती मिळाली? 15,870 मिळाली. आता सॉल्व्ह करूया. एक्स काढायचे. एक्स बरोबर 15,870 100 100 भागाकारामध्ये 115 115 कितीने भाग जाईल? 5 ने. 5 2 10, 23 5 115, 20 इथे येईल 23. आता 23 ने भाग जातोय का बघा. 23 23 5 115, 23 138. ठीक आहे, 138 आणि 23 161. मग 138 बसला. 23 138, 138 गेल्यावर इथं राहिलं 20. 23 90, 207 शून्य आलं. 23 69. तर बघा काय आलं? 30 20 20. 3 दुणे 6 दुणे 12, 12 वर 3 शून्य. x ची किंमत 12,000. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, कॅल्क्युलेशनवर थोडा भर द्या. कॅल्क्युलेशन आलं की सगळे येते. एका पुलाच्या बांधकामासाठी 3,000 कामगार काम करीत आहेत. दरवर्षी 20% कामगार काम सोडून जात आहेत. तर 3 वर्षानंतर किती कामगार काम सोडून जातील? 3,000. 100 कामगार असतील तर किती होतात? 80. असं किती वेळा झालं? 3 वेळा. असं किती वेळा झालं? 3 वेळा. ठीक आहे, काढूया उत्तर.
बघा आता इथं काम सोडून जातील म्हणले, काम सोडून जातील, आपलं जे उत्तर येणार आहे किती कामगार शिल्लक राहतील हे येईल. इथं उत्तर काय येईल, किती कामगार शिल्लक राहतील. मग हे जे उत्तर येईल, आपलं उत्तर काय येईल, 3000 मधून हे जे उत्तर आहे शिल्लक राहिलेले ते वजा करायचं. ठीक आहे, नाहीतर तुम्ही लगेच इथं पहिलाच ऑप्शन यायचा आपला. चेक करूया बघा काय येते. 2 झिरो 2 झिरो गेले, याला हा, याला हा, या 2 झिरोला हे 2 झिरो, 8 6 घन 512, 3 12 36 5 15, 1536 कामगार काम सोडून जातील. ठीक आहे, नाही नाही हे शिल्लक राहिलेले आहेत, सॉरी हे शिल्लक राहिलेत कामगार, हे कामगार शिल्लक राहिलेत. आणि ते 3000 मधून ज्यावेळेस आपण वजा करू, 3000 मधून ज्यावेळेस वजा करू त्यावेळेस आपले येणारे उत्तर इथं आलं 4, बघा इथे येईल 10, 9 9 2, 9तून 3 गेलं 6, 9तून 5 गेलं 4, 2तून 1 गेलं 1, 1464. 17चं उत्तर काय येत आहे, पर्याय क्रमांक 1. लक्षात घ्या, आपण 2 लिहून आलो असतो. नीट वाचा, काम सोडून जातील हे विचारले. प्रश्न क्रमांक 18, रसिकाने किती रक्कम गुंतवल्यानंतर जसजशी 8 झाले 2 वर्षानंतर चक्रवाढ व्याजाने रुपये 13,312 व्याज मिळेल. काय विचारले, व्याज मिळेल. बघा आता जी रास असते, रास जी असते ती काय असते, मुद्दल अधिक व्याज. मग रासचा फॉर्म्युला काय आपला, मुद्दल आपण x मानली, मुद्दलच काढायची आपल्याला, मुद्दल x मानली, त्या x वर किती टक्के व्याज दर मिळतोय, 8, 8 छेद 108 छेद 100 येईल, 108 छेद 100, आणि इथं पण 108 छेद 100 येईल. मुद्दल किती आहे, x आहे, आणि व्याज किती मिळाले, 13,312. असं हे इक्वेशन तयार होईल. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपलं उत्तर मिळणार आहे. मग सॉल्व्ह करूया, चला. पहिलं तर आपल्याला 108चाच वर्ग करावा लागेल, करून घेऊया. 8 8 64, 8 1 8, इथे येईल 8, सॉरी इथे येईल 1, 116 64, असा काय तो वर्ग येईल. ठीक आहे, 108चा वर्ग आणि 11,664 वर्ग येईल, 11,664 x बरोबर. मुद्दल किती आहे, आणि भागिले भागाकारामध्ये 2 वेळा हे आहे की अजून. हा, मग आता हे 4 पॉईंट जर सरकवले आपण तर येईल 1.1664 x एवढं येईल, आणि पुढे काय येईल, x अधिक 13,312. आता x इकडे येईल, ह्यांची वजाबाकी किती येईल, 0.1664 x बरोबर 13,312. x ची किंमत काय येईल, 13,312 भागिले 0.1664. आता पहिलं तर आपल्याला काय करावं लागेल, पॉईंट काढावं लागेल. पॉईंट असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशन अवघड जाईल. खाली किती गज आहेत पॉईंटच्या पुढे, 4, तर तिथं 4 शून्य देऊन टाका, 1 2 3 4, आणि इथे किती येईल, 1,664. आता बघा 4 4 कशाने भाग जाईल, याला 4 ने भाग जाईल, 4 चौक 16 आणि 16 चौक 64, 4 ने भाग जाईल, 4 त्रिक 12, 4 त्रिक किती आलं, 4 त्रिक 12 आलं, 4 त्रिक 12 आलं, परत किती राहिलं, 1, 4 2 8, 4 8 32. ठीक आहे, परत 4 ने भाग जाईल, इथं किती 104, इथं किती 4 8 32, 4 त्रिक 12, 4 2 8. आता 104 आणि 832 परत 4 ने भाग देऊ शकता, इथे येईल 4 26 चौक 104, आणि इथे येईल 4 2 8,
208. आता 26 ने भाग देऊ शकता, 26चा पाडा येत असेल तर, नसेल तर परत 2 ने भाग द्या. 2 ने भाग दिला 13 आलं, 2 ने भाग दिला 104 आलं, आणि 13 14 8 आणि पुढे किती 10,000. 8 आणि 10,000चा गुणाकार किती आला? 80,000. ठीक आहे. उत्तर येईल ऑप्शन नंबर 2. 18चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19. दशादशे 10 दराने एका रकमेचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक 350 आहे, तर मुद्दल किती? आपण मगाशी मुद्दल काय घ्यायची? x. 100 वर किती? 10% आपल्याला फरक काढायचा आहे, आणि तो फरक किती? 350. बस एवढं लिहायला जमलं, उत्तर आलं. आता बघा, ह्या शून्याला हा शून्य जाईल, ह्या शून्याला हा शून्य जाईल, x ची किंमत किती येईल? 350 आणि 100चा गुणाकार 35,000. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण चक्रवाढ व्याज हा जो खूप असा अवघड वाटणारा टॉपिक आहे विद्यार्थ्यांना, एकदम सोप्या आणि किरकोळ पद्धतीमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. आणि यासोबतच आपले जवळपास 14 चॅप्टर्स इथे संपतायत. पुढील जो चॅप्टर आहे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ खूप महत्वाचा चॅप्टर आहे. मग क्षेत्रफळामध्ये आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ, चौकोनाचे क्षेत्रफळ आणि वेगवेगळ्या आकृत्या असतात, रेखांकित भाग, हे सगळं काढायचंय. तर हे व्हिडिओ असेच पाहत राहण्यासाठी तुम्हाला फक्त आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंतही आपल्या चॅनलची लिंक पाठवायची. जेवढे जास्त सबस्क्रायबर होतील, जेवढे जास्त आपल्या व्हिडिओजला लाईक मिळतील, तेवढे जास्त व्हिडिओ येत राहणार आहेत तुमच्यासाठी. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 20 बघूया. दशादशे चक्रवाढ व्याजाच्या कोणत्या दराने 3 वर्षात 10 लाख मुद्दलाचे 13,67,331 होतील? कसं काढायचं? 10 लाख ते एक्स घ्या, व्याज दर किती पकडावा लागेल? एक्स. ठीक आहे. आणि 3 वर्ष आहे, 3 वेळा घ्या. बर, ही झाली मांडणी आपली. तर ही अशी भली मोठी मांडणी झाल्यानंतर आता बघूया कॅल्क्युलेशन. ह्या 2 झिरोला 2 झिरो गेले, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले. इथं काय आलं? एक्स घन. त्याला 13,67,331. आता ह्याच आपल्याला काढायचं घनमूळ. घनमूळ काढायचं. घनमूळ काढताना आपण काय करतो? शेवटच्या 3 संख्यांचा एक गट आणि उरलेल्या संख्यांचा एक गट. आता शेवटचा अंक काय आहे? 1 आहे. 1 कुणाच्या घना शेवटी येतं? 1च्या. आणि 1367च्या आधीची घनसंख्या किती? 1331. आणि तो कोणाचा घन आहे? 11चा. म्हणजे x ची किंमत किती आली? 111. 111 म्हणजे 100 चे किती झाले? 111. म्हणजे कितीने वाढ झाली 100 वर? 11ने. 11ने. म्हणजे व्याज दर किती आला? 11%. पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने आपला चक्रवाढ व्याज हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. तर तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शाळेतून किंवा कोणत्या अकॅडमीतून हा व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.